ते समजून घेणारे, त्या आम्हा लोकांच्या कानावर घालणारे, अशा पद्धतीनं जे शिवाजीराव गर्जे होते, अनेक वर्ष आमच्या सगळ्यांच्या मनात होतं की त्यांना संधी मिळाली पाहिजे, परंतु काही ना काही अडचणी येत होत्या। काल मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवाजीराव गर्जेंना आमदार करण्याचं काम केलं, सगळ्यांनी आशीर्वाद देण्याचं काम केलं। दुसरा एक तरुण सहकारी आपला परभणीचा राजेश विटेकर, की ज्याला आपण लोकसभेची उमेदवारी देणार होतो, परंतु काही कारणांनी आपण तिथं जरा थांबलो। आपल्यातले सहकारी महादेव जानकरांना ती उमेदवारी दिली आणि त्यावेळेस पहिल्या सभेमध्ये मी सांगितलेलं होतं की राजेश, 6 महिन्याच्या आत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुला आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही, आणि तो निर्णय आपण कालच्या निवडणुकीच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिला। आपण शब्दाचे पक्के आहोत, जो आपला वादा असतो तो वादा आपला पक्का असतो, हे महाराष्ट्राला माहिती आहे। मित्रांनो, अनेक गोष्टी आहेत, माझ्या आया बहिणी इथं संख्येने आहेत। मला ज्यावेळेस अर्थ मंत्रालय मिळालं त्यावेळेस मी विचार केलेला होता की यावेळेस काही झालं तरी आपण त्यामध्ये विकास आणि गरिबी याकरता मदत करायची आहे। मित्रांनो, तशा पद्धतीने आपण निर्णय घेतला आणि आपल्या महिलांच्या करता लेक बहीण माझी लाडकी बहीण योजना, ही योजना आपण आणली। काही विरोधकांनी आमच्यावर टीका केली, माझ्याबद्दल काही वेडवाकडे बोलले, परंतु त्याला मी फार महत्त्व दिलं नाही, कारण मला जाणीव होती, मला खात्री होती महायुतीच्या वतीनं एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असेल, मी असेल किंवा माझे सगळे सहकारी असतील, आपण ती योजना चांगल्या प्रकारे राबवू शकतो, हा एक विश्वास मला होता। का तर त्याच्यात माझ्या गरीब महिलेला मला मदत करायची होती, माझ्या मातेला मला मदत करायची होती, माझ्या मुलीला मला मदत करायची होती, आणि तशा पद्धतीचं काम आपण 1 जुलैपासून सुरू केलेलं आहे। मला आजच्या सभेच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आणि मुलींना सांगायचं आहे, तुम्ही काळजी करू नका। जुलै ऑगस्टमध्ये जरी फॉर्म भरायला तुम्ही अर्ज करा, तो तुमचा अधिकार आहे। तो अर्ज केल्यानंतर तो अर्ज वेळेमध्ये कसा मंजूर होईल याबद्दलची खबरदारी आम्ही घेऊ, त्याबद्दलची काळजी आम्ही घेऊ। मगाशी माझ्या काही महिला म्हणाल्या की अजित पवार, ह्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, आम्ही त्याच्याकरता रेशन शिधाव कार्ड, वाटप कार्ड आपण त्यामध्ये मंजूर केलं, आपण पिवळं रेशन कार्ड आपण मंजूर केलं, भगवं रेशन कार्ड मंजूर केलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।